आणि एखादा गोड नाही लागते, एखादा तुरटी लागते. तुम्ही असंही असते का? हो असते. एखादा पतलं लागते, एखादा घट्ट लागते. दही हे जीवन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे. आणि आमच्या जुन्या लोकांना चांगलं यायचं, ज्याला आम्ही अडाणी म्हणतो ना, तेच शिकलेले होते. जेव्हा आम्ही जैविक किंवा सेंद्रियच्या गोष्टी करतो, शहरात कचरा कोण करतो? सारे शिकेल. जेवढे लोक शिकलेले आहे ना ते सगळे कचरा करतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोण येऊन कचरा येतो? अशिक्षित माणूस बिचारा येऊन कचरा येतो. ही खरी गोष्ट आहे. प्लास्टिक कोण असते? ते पोतं राहते त्या बायाच्या पुरीच्या पटीवरती, अशिक्षित आहे. ते तुमचा कचरा व्यक्त शिकलेल्या लोकांचा. आणि आम्ही विचार करतो सेंद्रिय शेती. आम्ही स्वच्छ राहत नाही, तरी हे जी शेती आहे ही तुमचं वातावरण शुद्ध करायची सुद्धा एक मशीन आहे. ही सुद्धा एक मशीन आहे. काही काही गावं मी कन्वर्ट केलेले आहे. म्हणजे एक गाव आहे वाशिमकडचं, जिथं ते वांग्यासाठी प्रसिद्ध झालं. मी नाव नाही सांगत, शोधा. वांग्यासाठी टेस्टी आहे. असे जळगावला गाव आहे, बरीच पद्धतीचं विशिष्ट प्रकारचं. ते हेच करतात. त्या सेंद्रिय शेतीच्या भरोशावरती, जैविक खताच्या भरोशावरती सुंदर प्रकारचे हिरव्या रंगाच्या आपल्याला आम्ही करतच नाही. त्या वांग्याची स्पेशल माल असते, पॅकिंग जात जळगावचे वांग. त्या लोकांनी तिथे आणले, गावाची ओळख झाली. पाटेली वांगे आणि हिरवे वांगे, ते गावाची ओळख होऊ शकते. तर कृपया सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की हा विषय खूप मोठा आहे. म्हणजे नुसतं गांडूळ खत तयार करणं, कंपोस्ट खत तयार करणं, त्याचे व्यतिरिक्त एक सोपं की आम्हाला औषधं किती लागतात. एक जर पाटणचा शेतकरी असेल, कपाशीचा शेतकरी असेल, एकरी किती लागते औषधी? किती हजाराची लागते? 10,000 रुपयाची औषध लागते. खूपच कसं गेली तर 10,000 रुपयाची औषधं कुठे गेलीच नाही. आता तुम्ही इमॅजिन करा, 10 एकर राहिलं आणि साऱ्या शेतकऱ्याचा विचार करा, किती करोड रुपये कोणाच्या घरात घालून राहिलो. आपल्या साड्याची दुकानदाराची कंप्लेंट राहते, साड्याची श्रीमंत म्हणून राहिलं कृषी सेवा केंद्रवाला. आणि घेऊन कोणाच्या घरून चालला तो आई म्हणून राहते. तो ज्याला पुरी विकायचे राहते, त्याला कपाशी विकायची राहते, त्याच्याकडून सारं काय होते? पैशाचे मला शेतकरी आणि तो तिथे कोणाच्या घरात घालते, त्या कृषी सेवा केंद्रवाल्याच्या तिथे एक औषध लागते, मी तो 5 दिवस. जेव्हा खतं द्यायचे असते तेव्हा तो देत नाही. त्याचे पैसे अलग फुकटच टाकतो. तर सगळ्यांना सांगून इच्छा माझी अशी आहे की तुम्ही जे करून राहिलेले आहे त्याच्यासाठी एक कापो दशपर्णी अर्थ तयार करणे, निमोळी अर्थ तयार करणे, तेही करत नाही. तुम्हाला सांगतो